ताज्या बातम्या आणि जाहिरातींसाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. महात्मा ज्योतिबा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संयुक्त जयंती उत्सवानिमित्त अशोका मेडिकवर हॉस्पिटल नाशिक आणि नारायणराव माणकर फाउंडेशन आयोजित भव्य मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आलं होतं. शिबिरामध्ये BMI, उंची, वजन, BSL, रक्तातील साखर चाचणी, ECG, हृदयाची चाचणी, BP, रक्तदाब तपासणी, PFT, फुफ्फुसाची क्षमता चाचणी, डोळ्यांची तपासणी, डॉक्टरांचा सल्ला मोफत शिबिर देण्यात आले. रविवार दिनांक 13 एप्रिलला सकाळी 9:30 ते दुपारी 3 वाजेपर्यंत गुलमोहर सोसायटी, नारायणराव माणकर फाउंडेशन, माणकर पेट्रोल पंपासमोर, मखमलाबाद रोड, मखमलाबाद, नाशिक, श्री दामोदर अण्णा माणकर माजी नगरसेवक तथा विश्वस्त वसंतराव नारायणराव नाईक शिक्षण संस्था माजी नगरसेवक तसेच सुनील दामोदर माणकर अध्यक्ष नारायणराव माणकर फाउंडेशन यांच्या वतीनं आयोजित केले होते. मखमलाबाद परिसरातील सर्व नागरिक, ज्येष्ठ नागरिक, तरुण महिला यांनी शिबिराचा लाभ घेतला. आरोग्य शिबिर आयोजित केले, त्याला सकाळपासून लोकांनी अतिशय चांगला प्रतिसाद दिला आहे. विशेषतः ज्येष्ठ नागरिकांनी यामध्ये जास्त सहभाग नोंदवला, त्याबद्दल त्यांचेही आभार मानतो. आणि दुपारी 3 वाजेपर्यंत हा उपक्रम चालूच राहील आणि ही तपासणी लोकांच्या आरोग्यासाठी निश्चित चांगली ठरेल असा निश्चितपणे मनाला आस्वाद आहे. तपासणीच्या बाबतीत काही लोक घाबरत असतात, पण तपासणीला कुठल्याही परिस्थितीमध्ये घाबरू नये. कारण आपण जर घाबरलो तर आपल्याला जर एखादी व्याधी असेल, यापासून पुढे भविष्यात होणारा त्रास टाळण्यासाठी तपासणी ही प्रत्येकाने करून घ्यावी. नारायणराव माणकर फाउंडेशन व अशोका मेडिकल हॉस्पिटल यांच्या वतीने आरोग्य तपासणी शिबिर आपण राबवत आहोत. सकाळपासून आज चांगला प्रतिसाद आम्हाला मिळत आहे आणि मला एक सांगावंसं वाटतं की आपण आरोग्य तपासणी शिबिरामध्ये तपासणी केल्यामुळे आपल्या आरोग्याबद्दल आपल्याला माहिती मिळते व ती आपण त्याचा लाभ आपण घेतला पाहिजे. आज या आरोग्य तपासणी शिबिरामध्ये ब्लड शुगर, डोळ्यांची तपासणी, त्याचबरोबर ECG व फुफ्फुसाची तपासणी, या सर्व तपासण्या आपण या शिबिरामध्ये मोफत करत आहोत. त्याबद्दल मी अशोका मेडिकल हॉस्पिटलचे खूप खूप धन्यवाद मानतो. आरोग्य तपासणीच्या वेळी लोकांमध्ये एक भीती निर्माण असते. डॉक्टरांकडे गेल्यानंतर जो आजार आपल्याला लागू शकतो त्याविषयी कोणतीही भीती न बाळगता आपण आपल्या आरोग्याची तपासणी करून घ्यावी, जेणेकरून कुठला आजार भविष्यात उद्भवणार नाही याची काळजी घ्यावी, असं यावेळी अशोका मेडिकवर हॉस्पिटलच्या डॉक्टर यांनी सांगितलं. या आरोग्याचं आयोजन करण्याचा एक असा उद्देश आहे की या आरोग्य तपासणीमधून आपल्याला आपल्या शरीराची कशी काळजी घ्यावी व आपल्या संस्कृतीनुसार, भारतीय संस्कृतीनुसार आपण आपली संस्कृतीतला जी खाद्य संस्कृती आहे ते सोडून जी काही बाहेर देशातली खाद्य संस्कृती आहे, पिझ्झा बर्गरची, ही आपण आत्मसात केली आहे. त्याच्यामुळे अगदी कमी वयामध्ये बऱ्याच लोकांना डायबिटीस, त्याच्यानंतर शुगर, त्याच्यानंतर रक्तदाब ह्या सगळ्यात चालू झालेल्या आहे. आणि सगळ्यात मुख्य जो दोष असेल तर तो म्हणजे वजन वाढणे. जे वजन आपण नियमित ठेवतो, आपले आजी आजोबा जे 80 वर्षाच्या काळामध्ये चालू शकत होते, फिरू शकत होते, ते आता आपण करू शकत नाही. कारण आपण आपल्या खाद्यसंस्कृतीला वळसा देऊन जी परकीय खाद्यसंस्कृती आत्मसात केली आहे त्याच्यामुळे हे सगळं आहे. तर सगळ्यांनी उन्हाचा जो राप आहे त्याच्यापासून आणि याच्या आरोग्याची सगळ्यांनी काळजी घ्यावी आणि सगळ्यांनी आरोग्य तपासणीचा लाभ घ्यावा. नारायणराव माणकर फाउंडेशन यांच्या वतीनं करण्यात आलेल्या उपक्रमाबद्दल पेशंट गावकऱ्यांनी माणकर फाउंडेशनचे आभार मानले. माणकर फाउंडेशन चांगले उपक्रम राबवित असल्यामुळे परिसरातील नागरिकांचा त्यांच्यावर एक विश्वास निर्माण झालाय. दामोदर अण्णा माणकर नगरसेवक असताना प्रभागामध्ये आणि मखमलाबाद परिसरामध्ये विविध विकास कामं केली असून आरोग्य, शिक्षण, पाणी, लाईट, मुलांना अभ्यासिका अशा विविध विकास कामांवर त्यांनी लक्ष देत महापालिकेकडून जास्तीत जास्त निधी हा प्रभागाच्या विकासासाठी खर्च केलाय. माणसाला जवळ करण्याचे जे धातूचे आहे, दुःखी असेल त्याला सुखी कसं करतात त्यांचा नेहमीचा वेळ झालेला आहे. अशा पद्धती अशा माणसाची या करायला गरज आहे. आणि या पुढच्या इलेक्शनमध्ये माझी इच्छा आहे की यांना नक्की तिकीट मिळावं आणि ते निवडून यावं आणि आनंद होईल आणि प्रत्येक गरिबाला सहानुभूतीने काम करता येईल. आणि प्रत्येक शरीराचा हा जो भाग आहे तो मला स्वतःला समजत नाही.
परंतु डॉक्टरकडे नेले करताना एकाला 500 ते 1000 रुपये लागतात. या ठिकाणी 10 पैसे न घेता माझी सर्व शरीराची चाचणी त्यांनी केली. मला खूप आनंद वाटतो. BP चेकअप, लंग्स चेकअप अतिशय चांगल्या पद्धतीचं चेकअप केलं. कुठल्याही प्रकारचं रोगाचं निदान झालं नाही. बऱ्याच दिवसापासून त्यांनी चहा साखर बंद केली होती. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार त्यांनी डॉक्टरांना परत त्यांना चहा पिण्यासाठी गोड खायला सांगितलं. त्यांचं मनाची शंका आहे ती पण गेली आणि या फाउंडेशनच्या वतीनं सगळ्या म्हणजे गावकऱ्यांना एक चांगलं मार्गदर्शन भेटलं आणि आरोग्याची प्रत्येकाची चांगल्या प्रकारची काळजी आम्हाला सगळ्यांना मिळाली. जे काही लोकांना ज्या शंका होत्या मनामध्ये आपल्याला हा आजार असेल तो आजार असेल तर ह्या सगळ्या रक्त चेक केलं म्हणजे साखर वगैरे BP ECG सर्व करून त्यांनी जे काही उपक्रम राबवला आहे एकदम अत्यंत चांगला आहे आणि असा प्रत्येकाने असा म्हणजे वेळोवेळी राबत राहायला पाहिजे. जे गोरगरीब जनतेला जी भीती असते मनामध्ये ते निघून जाते. काहीची परिस्थिती राहते दवाखान्यात जायचं नाही जायचं लोक दवाखान्यात घाबरतात. या शिबिराच्या निमित्ताने सर्वांच्या मनातली भीती दूर होऊन जाते. आणि हे माणूस कुटुंबाने समाजसेवा करण्याची पहिल्यापासून त्यांच्यामध्ये आवड आहे. तसे माणूस नेहमी काही ना काही महिना 2 महिने कुठल्या शैक्षणिक संस्था असो किंवा सामाजिक असो या चांगल्या काही उपक्रम राबवत असतात. असा अत्यंत चांगल्या प्रकारे या ठिकाणी उपक्रम राबवला. परिसरात बरेच लोक नारायण मानकर फाउंडेशन आपलं शरीर हे निरोगी राहावे किंवा आपल्या शरीरात काय आहे हे सगळं तपासून घेणं सगळं निदान करण्यासाठी हे यांनी एक शिबिर ठेवलेलं आहे. ते चांगल्या पद्धतीने ठेवलेलं आहे, चांगल्यासाठी ठेवलेलं आहे. याचा लोकांनी लाभ घ्यावा आणि आपल्याला काय प्रॉब्लेम आहेत ते लवकरात लवकर निदान व्हावं याची त्यांनी खूप काळजी घेतलेली. आरोग्य तपासणी शिबिरादरम्यान उपस्थित आयोजक दामोदर अण्णा मानकर तसेच सुनील दामोदर मानकर, प्रमुख उपस्थिती रमेश आबा पिंगळे, नारायण अण्णा काकड, दिगंबर गीते, भास्करराव पिंगळे, देविदास आप्पा गाडगे, रविभाऊ बोडके, पवार सर, दुर्गुडे सर, महेश भाऊ मानकर, गणपत काकड, अनिल काकड, इजाज पटेल, मखमलाबाद ग्रामस्थ बहुसंख्येनं उपस्थित होते.